श्री स्वामी समर्थ. आज आपण सिंह राशीबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर सिंह रास ही राशीचक्रातील 5वी रास असून त्याचा राशी स्वामी सूर्य आहे. तर आता बघा, सिंह राशीचे पुरुष कसे असतात. सिंह राशीचा स्वामी रवी असल्याने या राशींचे लोक अत्यंत तेजस्वी, प्रतिभावंत असतात. यांची इच्छाशक्ती एवढी प्रबळ असते की कोणत्याही कार्यस्थितीसाठी सिंह व्यक्ती यशाच्या दिशेने आगेकूच करताना आपल्याला आढळतात. लोकांकडून हे लवकर प्रभावित होतात आणि कसलाही मागचा पुढचा विचार न करता आपले सर्वस्व त्यांना कुर्बान करतात. सिंह राशीचे पुरुष अत्यंत स्वाभिमानी, प्रतिष्ठित, स्वावलंबी, पराक्रमी व बेडर असतात. आपले कर्तृत्व, शौर्य व दृढ निश्चयाने ते बहुधा निधिपती विराजमान होतात. हे मानाचे भुकेले असतात. मानासाठी कोणाबरोबरही भांडण करण्यास ते प्रवृत्त होतात. शेवटी आपली चूक कळल्यावर पश्चाताप करतात, पण शेवटी पश्चाताप करून काहीही फायदा नसतो. सिंह पुरुष नेहमीच आपला तर्क व परामर्शच खरा मानतात. इतरांना ते तुच्छ लेखतात. आपल्या गरजेसाठी कोणापुढे सहायतेसाठी कधी हात पसरणार नाहीत, या ते स्वतःचा अपमान समजतात. सिंह पुरुष एकांतप्रिय व एकलकोंड्या स्वभावाचे असतात. यांचा मूड फार लवकर बिघडतो. यांच्या होला हो म्हणणारे, यांच्या मागे पुढे करणारे लोकच यांना आवडतात. यामुळे समाजात ते वेगळे पडतात. आपला खोटा मोठेपणा व प्रभुत्वामुळे यांचे सगळे सोयरे सुद्धा यांच्यापासून दूर जातात. याचमुळे त्यांचे वैवाहिक जीवनही फार काही सुखी असत नाही. लहान सहान कारणावरून आपल्या पत्नीशी नेहमी ते भांडत राहतात. याचा परिणाम मुलांच्या मनावरही होतो. आपल्या कर्मठ आणि तरकट स्वभावामुळे कोणापुढे ते नमत नाहीत. मोठी जोखीम उचलण्यास ते नेहमीच तयारच असतात. आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सहर्ष बलिदानाची तयारी यांची असते. खूप परिश्रम व सतत प्रयत्नशील राहून आपले ध्येय गाठण्यासाठी पूर्ण क्षमता यांच्यात सामावलेली असते. आपल्या चेहऱ्यावरील मनोभाव लपविण्यात त्यांचा हातखंडा असतो. परिस्थितीशी मिळते जुळते घेणे यांना कधीच मानवत नाही. उलट विरुद्ध परिस्थितीशी प्रखर बेडर झुंज घेऊन पुढे जाण्यात ते अत्यंत संतुष्ट मानतात. सिंह राशीच्या महिला कशा असतात. जवळपास सिंह पुरुषांचे सर्व गुणदोष सिंह महिलात सुद्धा असतात. दृढ प्रतिज्ञ स्वभावामुळे आपल्या पती किंवा मित्रांपुढे नमणे यांना भावत नाही. कोणाच्याही चुकीच्या गोष्टीसाठी त्यांची पूर्ण शक्तीनिशी विरोध करणे हा त्यांचा स्थायी भाव असतो. गुप्तपणा हा त्यांच्या जीवनातील एक प्रमुख घटक असतो. बहुधा विवाहित होण्यास त्या तयार नसतात. आपल्या स्वच्छंद व स्वतंत्र जीवनासाठी हट्ट करणे, प्रचंड बंड करून उठणे हा यांचा एक विशेष गुण असतो. एखादा कोणी यांच्या मनातून उतरला की पुन्हा जन्मात त्यांचे तोंड न पाहण्याचा निर्धार यांच्यात सामावलेला असतो. तर सिंह राशीच्या मित्र व शत्रू राशी कोणत्या. सिंह राशीला मिथुन राशी नेहमी लाभदायक व सहाय्यक ठरते. वृषभ, तूळ, कुंभ, मेष, वृश्चिक, धनु या सिंह राशीच्या विरोधक व शत्रू राशी आहेत. सिंह राशीच्या व्यक्तींनी आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आपल्या शत्रू राशीच्या स्त्री पुरुषांपासून सावध राहणे योग्य ठरेल. आता बघा, यांनी काळजी काय घ्यायची. कुठलीही गोष्ट तोंडावर बोलताना शक्यतोवर सौम्य, सोज्वळ भाषा वापरल्यास तुमचे शत्रुत्व कमी होण्यास मदत होईल. आणि इतर बाबतीतली काळजी म्हणजे रोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्यावं. रविवारी कुठल्याही पिवळ्या लाल रंगाचं दान दिल्यास समाधानी राहू शकाल. रोज एकदा तरी कमीत कमी उदबत्ती लावल्यास मानसिक बळ मिळू शकेल. कधीही कुणाचं मोफत काही स्वीकारू नका. अंगावर सोनं धारण करावे, कारण त्यामुळे तुम्ही जे काही कटू बोलता त्याच्यात थोड्याफार प्रमाणात का होईना पण त्याच्यावर लगाम लागू शकेल. तुम्ही जरी संपन्न असला तरीही कुटुंबियांना समजावून घेत असता. अतिशय परोपकारी असून सुद्धा इतर तुमच्याकडे थोडं वक्र बघत असता. म्हणूनच सगळ्यांशी मैत्री न करता पटेल त्यालाच जवळ करा. संघर्ष हा तुम्हाला कधीच संघर्षमय जाणारा नसून तुमची परीक्षा बघत असतो हे लक्षात असू द्या. हात टाकाल त्यात तुम्ही यश मिळवाल अशी तुमची ख्याती आहे. लाल, गुलाबी रंग तुम्हाला नेहमीच अनुकूल राहील. फळभाज्या शक्यतोवर ह्याच रंगाचे सेवन केल्यास तुम्ही अधिक फॉर्ममध्ये राहाल. आता यांनी उपासना कोणती करावी. तर सूर्य राशीस्वामी सूर्य असल्यामुळे सूर्य, गुरु यांची उपासना करणं सर्वच बाबतीत फायदेशीर असतं. रोज सकाळी किंवा केव्हाही दिवसा ओम ह्री सूर्याय नमः हा जप केल्यास आयुष्याची अनेक ध्येय तुम्ही गाठू शकाल. तसंच पिवळा, सोनेरी रंग विशेष प्रसंगी, म्हणजे बघा, तुम्हाला एखाद्या विशेष ठिकाणी तुम्हाला जर का जायचे असेल तर तुम्ही कोणत्या कलरचे कपडे घालून जाऊ शकता. तर पिवळा, सोनेरी रंग धारण केल्यास तुम्हाला अनुरूप असं फळ मिळेल. रोज किंवा रविवारी आदित्य हृदय स्तोत्र वाचल्यास तुम्हाला नक्कीच यश लाभेल. दान कोणते करायचे आहे तर पिवळ्या गोष्टींचे.
म्हणजे पिवळे वस्त्र, हळद, सुवर्ण यांचे दान, तसेच बेसनाचे लाडू यांचेसुद्धा तुम्ही दान करू शकता. तसेच ओम गंग गणपते नमः हा मंत्र पहाटे केल्यास सर्वच बाबतीत मनासारख्या घटना घडतील. 12 मुखी रुद्राक्ष, लाल दोरा धारण केल्यास काव्यलेखन, परदेशगमन या गोष्टीत विशेष रूपाने नावारूपास याल. तर सकाळची कोवळी किरणं तुमच्या शरीरासाठी अत्यावश्यक आहेत, तेव्हा त्याचा जरूर लाभ घ्या. ही सिंह राशीबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली हे सांगायला विसरू नका. धन्यवाद.